राम मंडळी, राम राम. तर आज आलेलो आहोत आपण शिवनेरी किल्ल्यावर पूर्ण किल्ला फिरण्यासाठी. तर जय शिवराय मित्रांनो. तर महाराष्ट्राच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं ठणक्यात स्वागत आहे. तर आज पूर्ण किल्ला वगैरे फिरूयात आणि बघूयात नेमकं महाराजांचं जन्मस्थान कुठलं आणि या किल्ल्यावर आपल्याला काय काय बघायला मिळतं. मित्रांनो, व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्येच आपल्याला भेटलेले आहे स्वप्नील भैया. आज ते पण इथं ब्लॉग वगैरे शूट करण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांचे पण ब्लॉग्स वगैरे तुम्हाला त्यांच्या चॅनलवर बघायला मिळतील. तर भेटूया स्वप्नील भैयाला. आता वरती पण सोबत जाऊयात आणि पूर्ण फोर्ट वगैरे एक्सप्लोअर करूयात. काही तुमच्याकडून दोन शब्द. नमस्कार सगळ्यांना. आणि चैतन्य भारी ब्लॉग बनवतोय. मी खूप आधीपासून बघतोय त्याचे ब्लॉग्स, एकदम भारी. आणि असंच सपोर्ट करत राहायचं चॅनलला. थँक्यू सो मच. धन्यवाद भैया. येस तुम्ही आमचे इन्स्पिरेशन आहात फूड ब्लॉग्स वगैरे साठी. थँक्यू 19 फेब्रुवारी 2026 म्हणजेच महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. त्यावर मोठ्या आनंदात उत्साहामध्ये गडाचं रिस्टोरेशनचं काम व येणाऱ्या समारंभाचं कार्य चालू होतं. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन शुक्ल तृतीया मध्ये झाला होता. शिवनेरी किल्ला सुमारे 3200 फूट समुद्र सपाटीपासून उंचावर असून पुण्यापासून 110 किलोमीटर व मुंबईपासून 150 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हा किल्ला 13व्या शतकामध्ये यादवा डायनास्टीने व्यापारी महामार्ग संरक्षित करण्यासाठी उभारला होता. या किल्ल्याला तब्बल 7 दरवाजे असून हत्ती दरवाजा व महादरवाजा हे 2 दरवाजे या किल्ल्याचे सर्वात महत्वाचे दरवाजे आहेत. वर आपल्याला महाराजांच्या टाइमचं नक्षीकाम आजही बघायला मिळतं. गड फिरताना महादरवाजातून जसं एंटर झाल्यावर आम्हाला एक असा दगड दिसला ज्याला साईडनं बघितल्यावर तब्बल माणसाचा चेहरा दिसतो. महाराजांच्या गडावर एवढं सुंदर असं गार्डन आणि एवढी सुंदर त्याची निगा राखणारे लोक आणि एवढं सुंदर काळजी घेणारे लोक बघून खरंच मन भारावून जातं. किती सुंदर सुंदर फुलाचे इथं बाग आहे. हा किल्ला फिरण्याचा मुख्य टाइम म्हणजे जून ते फेब्रुवारी, ज्यामध्ये पावसाळाही येतो आणि हिवाळाही येतो. पावसाळ्यामध्ये इथं नैसर्गिक सुंदरता आणखी उभारून येते आणि हिवाळ्यामध्ये जे थंडावा असतं त्यामुळे गडाची शोभा आणखी वाढते. तर हा हत्ती दरवाजा जो की बनलेला आहे गोमुखाच्या आकारामध्ये, जे की मेन डिफेन्सिव्ह काम करतं इन्व्हेडर्सला थांबवण्याचं. गावाला परत एकदा ओळखलं. ओके. हा, बरोबर आहे. गडावर बघण्यासाठी मुख्य 3 ठिकाणे आहेत. महाराजांचं जन्मस्थळ, शिवाई देवीचं मंदिर व शिवनेरी लेणी समूह. हा गड चढायला अवघड नसल्यामुळे या गडावर प्रत्येक जागेवर फिरण्यासाठी पायऱ्या वगैरे आहेत. त्यामुळे हा गड फिरण्यासाठी अगदी सोपा बनतो. बरखाना, अन्नधान्य कोठार जे की बनवले होते गडाला लागणारी जी रसद वगैरे आहे ते साठवण्यासाठी. त्यामध्ये मिलिटरीला लागणारी रसद साठवल्या जायची. त्याचे काही अवशेष आजही आपल्याला जशाला तसे बघायला मिळतात. त्यातील ही एक रूम ज्यामध्ये अन्नधान्य स्टोअर केले जायचे. तर या रूम मध्ये लाईट साठी एक वेगळी टेक्निक वापरल्या जायची, ज्यामध्ये कोठारांच्या छतावर असलेल्या एका छोट्याशा होल मधून अन्नधान्य स्टोअर करायचे किंवा त्यातून सूर्यकिरण खिडकी व दरवाजे अचूक पद्धतीने बनवल्या जातात. त्यामुळे हवा चांगली खेळती राहते आणि इथे जे अन्न वगैरे स्टोअर केलेलं आहे त्याला किडे किंवा भुंगे हे पण लागत. वर फिरताना आता आपण पोहोचलो एका अशा ठिकाणी जिथून महाराजांची जी जन्मभूमी आहे ती आपल्याला प्रत्यक्षात दिसते. तर त्यावर पावसाचे पाणी साठवण्यासाठी जागोजागी अशा विहिरी किंवा बावडी हे बनवलेलं आहे. स्वतःला सावरा. हे दृश्य पाहून तुमचं खरंच मन भारावून जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थळ. गडाचे जुने अवशेष. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. मित्रांनो, जे आपण महाराष्ट्र बोर्डाच्या 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये जे दृश्य आपण बघत आलो, इतिहास आपण शिकत आलो, तोच इतिहास आज आपल्या डोळ्यासमोर आहे.
आत्ताच्या काळामध्ये गडाला 23.5 करोडाचं रिस्टोरेशनचं बजेट अलॉट झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा गड आणखी सुंदर प्रकारे रिस्टोर झालेला दिसेल. त्यावरून आजही मानवी जंगलाचे व नैसर्गिक जंगलाचे दृश्य खूप सुंदर प्रकारे आपल्याला दिसतात. सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीमध्ये दडलेला हा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासाची सर्वात मोठी धरोहर आहे. त्या टाइमचं नक्षीकाम आजपर्यंत जिवंत या वास्तूला जिवंत ठेवत आहे. गाईस, तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा ही जागा कुठली आणि हे असे जे होल वगैरे आहेत ते नेमकं कशासाठी केलेले होते. 17व्या शतकामध्ये निजामशाहीच्या काळामध्ये बनलेली ही कमानी मस्जिद आज शिवनेरी किल्ल्यावर एक महत्वाची इमारत म्हणून उभी आहे. मस्जिदीसमोर एक पाण्याचा साठा आहे, जेथे निजामशाहीच्या काळामध्ये गडावरचे मुस्लिम कर्मचारी नमाजच्या आधी फ्रेश होण्यासाठी वापरत. तर गाईस, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही सजेशन्स वगैरे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही ते आपण ट्राय करूयात पूर्ण करायचं. तर भेटूयात तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.